आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया आणि आपलं भक्तिगीत जे आहे नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला उपासना संगीतामधून 20 नंबरचं गीत. नेहमीप्रमाणे हे गीत गात आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. परम मंगला गौरव तुला परम वत्सला नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला परम वत्सला नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला अगाधया सदा अगाधया सदा अनुभवू तुझ्या त्रिविध भूतीला गौरव तुला परम वत्सला नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ देई बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. प्रभू, तुझ्या नावाला आम्ही उंचावितो. तू आमचा जिवंत परमेश्वर आहेस. प्रभू देई बापा, तू मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आमची काळजी घेतली, आमचं संरक्षण केलंस, आम्हास आरोग्य तू दिलं प्रभू, आणि आमची प्रत्येक गरज तू पुरवली. त्याकरिता आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो आणि तुला सर्व गौरव देतो. प्रभू देई बापा, आज भक्ती करण्याची सुंदर संधी तू दिली, पवित्र वार तू दिला प्रभू, याकरिता देखील आम्ही आभार मानतो. आणि आज तुझ्या समोर आम्ही येत असताना आमची प्रार्थना आहे, पवित्र देई बापा, तू आमच्यावरती दया कर, आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. प्रभू पवित्र देई बापा, तुला हवी तशी भक्ती करण्याकरिता तुझं सहाय्य तू आम्हाला पुरव. प्रभू देई बापा, परमेश्वर देई बापा, आमची प्रार्थना आहे, आज त्या प्रत्येक घरामध्ये तुझी समक्षता आम्ही मागत आहोत. प्रभू, यावेळेस आम्ही आमच्या घरामधून आमच्या कुटुंबाबरोबर या भक्तीमध्ये सहभागी होत आहोत. पवित्र देई बापा, आमची प्रार्थना आहे की प्रत्येक त्या घरात आणि त्या कुटुंबामध्ये या समय तुझी समक्षता असावी आणि पवित्र देई बापा, तुझ्या समक्षतेमध्ये आजची भक्ती प्रभू देई बापा तू आशीर्वादाची करावी. तुझं गौरव तू तुझ्या पवित्र देई बापा लेकरांच्या द्वारे आज करून घ्यावं प्रभू. आणि म्हणून आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. केवळ तुझं आणि तुझं गौरव यातून तू करून घे. तुझे मनापासून आभार माने. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. त्यावेळेस उपासना संगीतामधून 113 नंबरचं जे गीत आहे, नाम येशूचे आवडे, हे गीत गात आपल्या भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया. उपासना संगीतामधून 113 नंबरचं गीत आहे, नाम येशूचे आवडे, ते भय वारिते.
स्वर्गाला त्याजुनी पृथ्वीवरी आला, दुर्बलतेला घेऊनी दाखवी प्रेमाला. येशूने मला तारिले, ऐसे विश्वासलो, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावलो. येशू दुष्टांच्या करिता मध्यस्थी करिता, दुःखास झाला सुसिता, जे नये वर्णिता. येशूने मला तारिले, ऐसे विश्वासलो, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावलो. येशू मृत्यूला जिंकूनी जिवंत झाला, तो सकला उठवूनी देईल मुक्तीला. येशूने मला तारिले, ऐसे विश्वासलो, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावलो. येशूने मला तारिले, ऐसे विश्वासलो, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पाविलो. प्रियांनो, गीत करता यामध्ये म्हणतो की येशूने माझं तारण केलं, परंतु हे तारण करण्याकरिता जे दुःख त्याने सहन केलेलं आहे, तो म्हणतो दुःखास झाला शोषिता, जे नये वर्णिता. तुमचं आणि माझं तारण करण्याकरिता जे दुःख प्रभू ख्रिस्ताने सहन केलेलं आहे, त्या दुःखाचं वर्णन शब्दांमध्ये करणं कठीण आहे. प्रियांनो, हे देवाचं प्रेम आहे जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे, आणि देवाचं हे प्रेम आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभव करू शकतो, त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. प्रियांनो, देवबापाची स्तुती असो या सुंदरशा गीताकरिता. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचणार आहोत, आणि आज आपल्याकरिता राणी एक स्तोत्र वाचेल. स्तोत्रसंहिता 62, आपली भिस्त केवळ देवावर. याच्यामध्ये दावीद म्हणतोय, माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे, त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे. मी सहसा ढळणार नाही. एकट्या मनुष्याला मारण्याकरिता त्याच्यावर तुम्ही सर्व कोटवर चढाई करून याल. तो झुकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे. त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडण्याकरिता मात्र ते मसलत करीतात. त्यांना लबाडी आवडते. ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण मनातून शाप देतात. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे. मी ढळणार नाही. माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे. माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे. अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा. त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. मानव प्राणी केवळ वाफ आहेत, ते केवळ मिथ्या आहेत. तराजूत घातले असता ते हलके भरतील, ते सर्व वाफच आहेत. जुलूम जबरदस्तीवर भिस्त ठेवू नका. लूट केल्याची शेकी मिरवू नका. संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका. एकदा देव बोलला आहे. मी दोनदा हे ऐकले आहे की सामर्थ्य देवाचे आहे. शिवाय हे प्रभू, तुझ्याच ठायी वात्सल्य आहे, कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस. स्तोत्रसंहिता 62 मध्ये
दाविदाने हे लिहिलेलं स्तोत्र आहे. यामध्ये दावीद म्हणतो की माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे आणि त्याच्यापासूनच मला तारण प्राप्ती होते. आणि पुढच्या वचनामध्ये तो असं म्हणतो की देवच माझा खडक आहे, देवच माझं तारण आहे आणि तोच माझा उंच गड आहे. त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे दावीद म्हणतो की मी कधी ढळणार नाही. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आहे. आपला खडक तोच आहे, आपलं तारण देखील तोच आहे. पुढच्या वचनांमध्ये एकट्या मनुष्याला मारण्याकरिता सर्व लोक त्याच्यावर चढून येतात, याप्रमाणे तो सांगत आहे. त्याचप्रमाणे तो पुढच्या 4थ्या वचनामध्ये सांगतो की एखाद्या मसलत करून एखाद्या चांगल्या व्यक्तीला पाडण्याचा प्रयत्न करतात, लबाडी देतात, लबाडीने बोलतात आणि फक्त तोंडाने आशीर्वाद देतात, परंतु मनातून त्या व्यक्तीला शाप देतात. तरी पण दावीद राजा इथं म्हणतोय, तरी पण तू आपली भिस्त केवळ आपल्या परमेश्वरावर ठेव म्हणून, कारण तोच तारण आहे आणि तोच उंच गड आपला आहे. 8व्या वचनामध्ये दावीद म्हणतो, अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा, त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा, देव आमचा आश्रय आहे. खरोखर आपलं मन फक्त आपल्या प्रभूजवळच आपण मोकळं केलं पाहिजे, कारण 24 आवर्स आपल्यासाठी अवेलेबल असणारा आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. तर आपलं मन फक्त आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्तापुढे मोकळं केलं पाहिजे. त्याच्यानंतर तो म्हणतो, मानव प्राणी केवळ वाफ आहेत, मनुष्याचं जीवन हे फक्त एक केवळ वाफ आहे, हे दाविदाने यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तो म्हणतो की शेवटल्या वचनामध्ये, शिवाय हे प्रभू तुझ्याच ठाई वात्सल्य आहे, कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस. कारण प्रभूच्या ठाईच वात्सल्य आहे. जर आपण चांगले कामं करू तर चांगलं प्रतिफळ मिळणार, वाईट काम करू तर वाईट प्रतिफळ मिळणार. यासाठी आपल्याला चांगलंच प्रतिफळ मिळण्यासाठी चांगली कामे करायची आहे. याप्रमाणे दाविदाने यामध्ये म्हटलेलं आहे की आपली भिस्त केवळ आपल्याला आपल्या परमेश्वरावर ठेवायची आहे. प्रभुदेव बापाची स्तुती असो या सुंदरशा वचनांकरिता. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि आपल्या मंडळीला प्रभुदेव बापाच्या हातांमध्ये आपण देऊया. मंडळीमध्ये महिला संघ आहे, संडे स्कूल आहे, तरुण संघ आहे, क्वायर आहे, आपल्यामध्ये वयोवृद्ध लोक आहे, पंचमंडळ आहे आणि आपल्या सर्व मंडळीतील सर्व लहान थोरांना प्रभुदेव बापाच्या हातांमध्ये आपण देऊया. आणि यावेळेस ॲलन आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करेल. आपण प्रार्थना करू. हे माझ्या स्वर्गातील प्रिय देवप्पा, तुझी स्तुती आम्ही करतो देवप्पा या सुंदर दिवसाकरिता. तुझे आभार आम्ही मानतो. मागील आठवड्याभर तू आमचा सांभाळ केला देवप्पा, आणि देवप्पा हा पवित्र वार देवप्पा, सुंदर दिवस तू आमच्या आयुष्याला जोडला, यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो देवप्पा. तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या कृपेसाठी, तुझ्या दयेसाठी, तुझ्या चांगुलपणासाठी देवप्पा, तुझ्या विश्वासूपणासाठी आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो देवप्पा. कारण तू चांगला आहे देवप्पा. तू दयाळू, कृपाळू, मंदक्रोध आणि दयामय आहे देवप्पा. तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही आहे देवप्पा. सर्व नावांवरून तू श्रेष्ठ असा आहे देवप्पा. तुझी स्तुती आणि स्तुती आम्ही करतो देवप्पा. तू आमचा मेंढपाळ आहे देवप्पा, आणि देवप्पा आम्ही तुझे मेंढरे आहो देवप्पा, आणि तू आमची काळजी घेणार आहे, यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. आज विशेष देवप्पा आमच्या संपूर्ण मंडळीला घेऊन आम्ही तुझ्या जवळ येतो देवप्पा. मंडळीतील देवप्पा जे सर्व घटक आहेत, पंचमंडळ, तरुण संघ, महिला संघ, संडे स्कूल, क्वायर देवप्पा, आमच्या मंडळीचे सर्व घटक आम्ही तुझ्या स्वाधीन सोपवतो देवप्पा. देवप्पा प्रत्येकाची काळजी तू घे देवप्पा. प्रत्येकाची तुझ्यामध्ये वाढ व्हावी ही तुला प्रार्थना करतो देवप्पा. आणि या प्रत्येक घटकाद्वारे देवप्पा तुझं अद्भुत कार्य व्हावं देवप्पा, तुझं गौरव व्हावं असं तू होऊ दे देवप्पा. मंडळीतील प्रत्येक कुटुंबासाठी देवप्पा, त्यातील सदस्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. तू प्रत्येकाचं सहाय्य कर देवप्पा. जे कोणी देवप्पा आजारी असणार, दवाखान्यांमध्ये असणार देवप्पा, ज्यांना बरं नाही देवप्पा, अशा प्रत्येकाला तू येशूच्या नावाने देवप्पा तुझं आरोग्य दे आणि त्यांना उठून उभं कर आणि त्याद्वारे तुझं गौरव कर. आम्ही आठवण करतो देवप्पा, जर कोणी आज दुःखी निराश असतील देवप्पा, रडत असतील, त्यांचे अश्रू तू पुस देवप्पा. त्यांचं दुःख तू दूर कर आणि तुझा आनंद तू त्यांना दे. कोणी संकटातून जात आहे देवप्पा, त्यांचे सर्व संकट तू दूर कर आणि देवप्पा तुझं गौरव त्यांच्याद्वारे कर. आम्ही आठवण करतो देवप्पा, जे वृद्ध आहेत, जे लहान लेकरं आहेत देवप्पा, त्या सर्वांसाठी तुझं प्रोटेक्शन त्यांच्याकरिता मागतो देवप्पा.
देवप्पा सर्व प्रकारच्या देवप्पा अपघातांपासून तू त्यांचा बचाव कर, सर्व रोगांपासून तू त्यांना सांभाळ देवप्पा. आणि या दिवसांमध्ये देवप्पा तू त्यांची सर्वरित्या काळजी घे देवप्पा. तुझ्या खांद्यावर उचलून देवप्पा तू त्यांना चालव, हे तुला प्रार्थना करतो देवप्पा. आम्ही तुझी स्तुती करतो आमच्या मंडळीकरिता की आतापर्यंत तू आम्हाला सांभाळला आहे देवप्पा. आम्ही बाळकसाहेब देवप्पा त्यांच्या कुटुंबासाठी मागतो देवप्पा, तू त्यांना देखील सांभाळ, त्यांची देखील सर्व काळजी घे देवप्पा, त्यांच्या गरजा पुरव देवप्पा, त्यांची ओझे तू वाहा देवप्पा. आणि देवप्पा त्यांच्या जीवनाकडून तुझं अद्भुत कार्य तू करून घे देवप्पा. मागील आठवड्याभर देवप्पा ज्या सर्व चुका आमच्याकडून झाल्या देवप्पा, त्यांची आम्ही क्षमा मागतो देवप्पा. आणि पुन्हा एक वार तुझ्या प्रत्येक प्रिय लेकराला देवप्पा तुझ्या हातामध्ये आम्ही सुखरूप करतो. येणारी संपूर्ण भक्ती आमच्याकरिता तू आशीर्वादाची कर, येणारा संदेश देवप्पा तू आमच्यासाठी आशीर्वादाचा कर. तुझी स्तुती करून पुढील वेळ तुझ्या स्वाधीन सोपून प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. 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 यावेळेस प्रभू देई बापाला स्तुतीचा यज्ञ आपण सादर करूया. कॉयर यावेळेस पुढे येईल आणि कॉयर बरोबर काही वेळ आपण परमेश्वर देई बापाची स्तुती आराधना करूया. ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. परमेश्वराने हा सुंदरसा दिवस आपल्या जीवनासोबत जोडला त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद. आणि हा सुंदरसा वेळ आपल्या प्रत्येकाच्या जीवनासोबत जोडला परमेश्वराने, त्याबद्दल त्या परमेश्वराला खूप खूप धन्यवाद म्हणते. आणि ही सुंदरशी संधी दिली त्याची स्तुती गीत गाण्यासाठी. त्याचबरोबर पहिलं गीत आहे हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, उपासना संगीत 283 मधलं आहे गीत. ज्याप्रमाणे गीतकर्ता म्हणतो परमेश्वराला पाहून मला आनंद होतो, खूप आनंद होतो, त्यावर आधारित हे गीत आहे हर्ष वाटतो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो मला, येशू तारितो, येशू तारितो मला, येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत
त्यानंतरचं पुढचं गीत आहे ख्रिस्त माझा तारणार, उपासना संगीत 298. खरोखर परमेश्वर आपला तारणारा आहे आणि त्याच्यावर आधारित हे सुंदरचं गीत आहे ख्रिस्त माझा तारणार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ज्या वेळी होते दुःख, करिता धावा देतो सुख. ज्या वेळी होते दुःख, करिता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारायाला. किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारायाला. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. माते परी देतो धीर, माने आता तरी फिर. माते परी देतो धीर, माने आता तरी फिर. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. काय सांगू त्याचे प्रेम, देई वारंवार क्षेम. काय सांगू त्याचे प्रेम, देई वारंवार क्षेम. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. पुढचं गीत आहे तारणाची सेना, उपासना संगीत 544. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन असं दिलेलं आहे द आर्मी ऑफ क्राइस्ट. तर खरोखर आपल्याला प्रभूची आर्मी एक तयार करायची आहे ख्रिस्त गाजवण्यासाठी या जगामध्ये. तर पुढचं गीत आहे हे तारणाची सेना. तारणाची सेना उद्या सिद्धती, ख्रिस्त सेनापती आहे तो. तारणाची सेना, तारणाची सेना उद्या सिद्धती,
संतती ख्रिस्त सेनापती आहे तो तारणाची सेना प्रीतीच्या राज्यात हिंदी जना जेणे हर्ष मना होई फार प्रीतीच्या राज्यात हिंदी जना जेणे हर्ष मना होई फार होई फार होई फार तारणाची सेना उद्या संतती ख्रिस्त सेनापती आहे तो तारणाची सेना उभारा तो झेंडा ख्रिस्ताच्या जयाचा मंजूळ वाणीचा नाद करा उभारा तो झेंडा ख्रिस्ताच्या जयाचा मंजूळ वाणीचा नाद करा नाद करा नाद करा तारणाची सेना उद्या संतती ख्रिस्त सेनापती आहे तारणाची सेना या समयाला आपण प्रार्थनेमध्ये जात असताना एक गीत घेऊ, येशू मसीह तेरे जैसा है कोई नहीं. आपलं मन आपण परमेश्वराकडे लावू. आपलं जे काही दुःख आहे, आपल्या वेदना आहेत, ते परमेश्वराजवळ सांगू. या गीताद्वारे आपण परमेश्वराची भेट घेऊ. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं यीशु मसीह तेरे जैसा है कोई तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन हम गाए होशाना तू राजाओं का है राजा तेरी महिमा होवे सदा
पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर पिता, आकाश आणि पृथ्वीचे उत्पन्न करता दे बाप्पा, राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू प्रभू येशू ख्रिस्ता, धन्यवाद दे बाप्पा. या सुंदरशा वेळेसाठी धन्यवाद, तुझे आभार मानते परमेश्वर पिता. परमेश्वर पिता दे बाप्पा, हे जे काही दे बाप्पा स्तुतिरूपी यज्ञ आम्ही गायलेलं आहे दे बाप्पा, ते तुला समर्पित करतो परमेश्वर पिता. दे बाप्पा, या गाण्याद्वारे तुला आनंद प्राप्त व्हावा दे बाप्पा. आम्ही दे बाप्पा केवळ तुझ्यासाठी गीते गायले दे बाप्पा. परमेश्वर पिता दे बाप्पा, तुझ्या दयेचा, कृपेचा, अनुग्रह, ममतेचा आशीर्वाद दे बाप्पा. आम्हा प्रत्येक लेकरा बाळावर तू दे परमेश्वर पिता. परमेश्वर पिता दे बाप्पा, आज जे घरी बसून दे बाप्पा आहेत दे बाप्पा, दे बाप्पा जे वचन ऐकतील त्या प्रत्येकावर दे बाप्पा तुझ्या दयेचा, कृपेचा आशीर्वाद तू दे परमेश्वर पिता. प्रार्थना करते ज्यांना बरं नाही दे बाप्पा, तुझ्या पवित्र हाताने त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू रोगमुक्त कर, त्यांना आरोग्य तू दे परमेश्वर पिता. परमेश्वर पिता दे बाप्पा, घरी बसलेल्या प्रत्येक तुझ्या मुलावर, प्रत्येक तुझ्या मुलीवर दे बाप्पा तुझा विपुलतेचा आशीर्वाद तू दे. आणि परमेश्वर पिता, आजचं जे येणारं वचन आहे परमेश्वर पिता, ते आम्हा प्रत्येकाला दे बाप्पा तू आशीर्वादाने भरणारं असं वचन तू आमच्या जीवनासाठी कर बापा. आणि परमेश्वर पिता, तुझ्या वचनानुसार चालण्यासाठी शक्ती तू दे परमेश्वर पिता. सहाय्य कर, आमचा सांभाळ तू कर परमेश्वर पिता. दे बाप्पा, दे बाप्पा, सर्व गौरव, सर्व आदर, महिमा, प्रशंसा मी तुला देते दे बाप्पा. तुझ्या गोड, पवित्र आणि प्रिय नावाने मागते बाप्पा. आमेन. प्रभुदेव बाप्पाची स्तुती असो. देवाची लेकरं जेव्हा आत्म्याने आणि खरेपणाने त्याची स्तुती आराधना करतात, परमेश्वराची ती शांती आणि परमेश्वराचा तो आनंद, त्याची ती समक्षता त्याच्या लेकरांना प्राप्त होते. आणि म्हणून प्रभुदेव बाप्पाची स्तुती असो, त्याला सर्व गौरव, सन्मान. यावेळेस आजच्या संदेशाकडे आपण जाऊया आणि पुन्हा एक वार आपल्या समोर इफिस्करास पत्र आपण काढूया. इफिस्करास पत्र याचा अध्याय 6. आणि आज आपल्या पुढच्या शस्त्राकडं आपण जाणार आहोत. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि त्यामधून वचन 17 आज मी आपल्याकरिता वाचत आहे. इफिस्करास पत्र याचा अध्याय 6 आणि त्यामधून वचन 17 आपण वाचूया. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ देव बाप्पा, पुन्हा एक वार आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावतो प्रभू. आणि देव बाप्पा, तुझ्या समक्षतेसाठी तुझे आभार मानतो प्रभू. या समयी आम्ही तुझं वचन वाचत असताना, त्यावर मनन करीत असताना, ऐकत असताना तुझं सहाय्यत्व पुरवत बाप्पा. तुझ्या वचनांच्याद्वारे तू आमच्यासोबत बोल आणि आम्हास आशीर्वादित कर. तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू आमच्यावरती ओत आणि आम्हास नवीन कर. आणि प्रभू देव बाप्पा, केवळ तुझं गौरव या सर्वाच्या द्वारे तू करून घे. तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. वचन 17 ज्यामध्ये आम्हाला 2 शस्त्र पाहायला भेटतात, ज्यामध्ये तारणाचे शिरस्त्राण आणि आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन, ही 2 शस्त्र या वचन 17 मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्यापैकी आज एक शस्त्र आपण पाहणार आहोत, जे आपलं पुढचं शस्त्र आहे ते म्हणजे तारणाचे शिरस्त्राण. तारणाचे शिरस्त्राण, तारणरूपी शिरस्त्राण. आज या शस्त्रावरती आपण मनन करणार आहोत. प्रियांनो, मागच्या रविवारी विश्वासरूपी ढाल या शस्त्रावरती आपण मनन केलं होतं. आणि त्यावरती मनन करत असताना विश्वासाच्या द्वारे संरक्षण आणि विश्वासाच्या द्वारे जीवनामध्ये मोठा विजय यावरती आपण मनन केलं. या युद्धामध्ये आमचा शत्रू जो आहे, जे काही तो वार आमच्यावरती करतो, त्याचे जे जळते बाण तो आमच्यावरती सोडतो, त्याचे ते सर्व हल्ले निकामी करण्यासाठी, व्यर्थ करण्यासाठी प्रियांनो परमेश्वराचं वचन आम्हाला विश्वासरूपी ढाल हाती घेण्यासाठी सांगतं. आणि या विश्वासरूपी ढालीने आम्ही सैतानाचे ते सर्व जळते बाण
विझवू शकतो, निकामी करू शकतो. प्रियांनो, हा महत्त्वाचा भाग आपण मागच्या रविवारी पाहिला. आज तारणरूपी शिरस्त्राण यावरती आपल्याला आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. मग आता यामध्ये आम्हाला दिसून येतं की तारण रूपी शिरस्त्राण, तारण जे आहे प्रियांनो, आज आम्हाला हे पाहायला भेटेल की मनुष्याची मुख्य गरज म्हणून तारण आम्हाला पाहता येईल. दैनंदिन जीवनासाठी प्रियांनो आम्हाला माहीत आहे की आमच्या वेगवेगळ्या गरजा आहेत. आमच्या वेगवेगळ्या गरजा ज्यांच्या पूर्ततेसाठी आम्ही दिवसभर कदाचित कष्ट करीत असतो, परंतु आमच्या ह्या ज्या गरजा आहेत प्रियांनो, त्या एक दिवस संपणाऱ्या आहेत. आमच्यासाठी महत्त्वाचं हे आहे की जे तारण आम्हाला सार्वकालिक जीवनाची खात्री देणारं आहे, ते तारण आज आमची एक मुख्य गरज म्हणून आम्हाला दिसून येईल. आज ज्यावेळेस आपण जगामध्ये पाहतो त्यावेळेस मनुष्याची बिघडलेली स्थिती आम्हाला दिसून येते, त्याचा नैतिक अधपात होताना आम्हाला पाहायला भेटतो. आणि आज आम्ही जगामध्ये पाहत असताना म्हणतो की सगळं वाईट आणि वाईट त्या ठिकाणी आहे. मग प्रियांनो, हे जे सगळं वाईट आहे, जी मनुष्याची अधोगती होत आहे, यावरचा उपाय काय? तारण आम्हाला त्यावरती एक उपाय दिसून येतो. कारण तारणामध्ये देव मनुष्याला पूर्णपणे नवीन करतो आणि त्याला पूर्णपणे नवीन करून एक अशा प्रकारच्या जीवनामध्ये, अशा प्रकारच्या स्थितीमध्ये देव मनुष्याला घेऊन येतो की ज्या ठिकाणी त्याचं जीवन हे इतरांसाठी एक आशीर्वादाचं माध्यम बनतं. आणि म्हणून मी म्हटलं की आज जगाच्या बिघडलेल्या स्थितीचं जर काही उत्तर असेल, उपाय असेल, तर तारणामध्ये ते आम्हाला सापडतं. तारण आज मनुष्याची मुख्य गरज म्हणून आम्हाला दिसून येईल. प्रियांनो, तारण रूपी शिरस्त्राण या ठिकाणी म्हटलेलं आहे. शिरस्त्राण जे आम्हाला आमच्या डोक्यामध्ये परिधान करायचं असतं. पाऊल ज्यावेळेस रोमी सैनिकांकडे पाहतो आणि रोमी सैनिकांची वेशभूषा तो पाहत असताना त्यांच्या डोक्यामध्ये असणारा तो त्यांचा टोप, त्यांचं ते शिरस्त्राण तो पाहतो आणि त्या शिरस्त्राणाला तो आमच्या आध्यात्मिक जीवनासोबत जोडत आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये एक शस्त्र म्हणून तो आमच्या समोर ठेवतो, ज्याद्वारे आमच्या डोक्याचं संरक्षण त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. आणि म्हणून आज या तारणरूपी शिरस्त्राण या शस्त्रावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करत असताना आपण आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या तारणाचं परीक्षण आपण करणार आहोत. काही प्रश्न आज आपण आपल्या स्वतःला विचारणार आहोत. त्या प्रश्नांची उत्तरं देत असताना आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनाचं परीक्षण त्यामधून करता येईल. आणि निश्चित देवबाप आज एक वार पुन्हा या शस्त्राच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करणारा परमेश्वर देवबाप आहे. आणि म्हणून तारणरूपी शिरस्त्राण याकडं लक्ष केंद्रित करत असताना जो पहिला विचार मी तुमच्या समोर ठेवत आहे, जी पहिली गोष्ट मी तुमच्या समोर ठेवत आहे, ती म्हणजे तारणरूपी शिरस्त्राण आमची ओळख आहे. तारणरूपी शिरस्त्राण आमची ओळख आहे. या जगामध्ये आम्ही राहत असताना हे जे तारणरूपी शिरस्त्राण आम्ही परिधान करतो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे जे तारण आम्हाला प्राप्त होतं प्रियांनो, त्याद्वारे आमची एक विशिष्ट ओळख निर्माण होत असते. आता आम्हाला माहिती आहे की खेळ असोत, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतील, युद्ध असतील, त्या सगळ्यामध्ये जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांची एक विशिष्ट ओळख असते. मग ही ओळख त्यांच्या नावावरून, त्यांच्या वेशभूषेवरून आम्हाला लगेच कळून येतं. आम्ही लगेच सांगू शकतो की क्रिकेटची टीम असेल, फुटबॉलची टीम असेल किंवा इतर कोणती टीम कोणती आहे, आम्हाला लगेच कळतं. कारण त्यांची एक विशिष्ट ओळख आहे जी आम्हाला माहीत असते. मग प्रियांनो, या आध्यात्मिक युद्धामध्ये, या जगामध्ये तुम्ही आणि मी असताना आपली देखील एक विशिष्ट ओळख आहे. तारणरूपी शिरस्त्राण ही आमची ओळख आहे. मग आमची काय ओळख आहे प्रियांनो? तर आमची ओळख आहे की आम्ही
तारलेले लोक आहोत. तारलेले लोक आहोत म्हणजेच आम्हाला माहित आहे की ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे, ज्यांना नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे. तारणामध्ये काय होत असतं प्रियांनो? तारणामध्ये आम्हाला आमच्या अपराधांची, आमच्या पापांची क्षमा प्राप्त होते. त्या प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आमची सर्व अपराध पुसून टाकल्या जातात, त्यांची क्षमा केल्या जाते आणि आम्हाला नवीन जीवन त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. तुम्ही आणि मी तारलेले लोक आहोत, ज्यांना नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे आणि ज्यांना या नवीन जीवनामध्ये चालायचं देखील आहे. काय आहे तुमची आणि माझी ओळख? तारणरूपी शिरस्त्राण. ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस तुम्ही आणि मी तारलेला आहोत ही ओळख या जगामध्ये आमची दिसून येते. प्रियांनो, हे तारलेले आहेत. एखादा व्यक्ती जो नेहमी त्याच्या मित्रांमध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये, त्याच्या कामाच्या ठिकाणी तो वावरत असतो, त्याचं राहणीमान, त्याचं बोलणं, त्याचा स्वभाव, प्रत्येक गोष्ट, आणि मग असा व्यक्ती ज्यावेळेस त्याला त्याच्या जीवनामध्ये तारणाचा अनुभव येतो, ज्यावेळेस त्याचं तारण होतं आणि त्याचं जीवन बदलून जातं. प्रियांनो, हे बदललेलं जीवन जे आहे हे त्या ठिकाणी मग त्याचं कुटुंब असेल, त्याचे मित्र असतील किंवा ज्या ठिकाणी तो काम करतो त्या ठिकाणी ते प्रियांनो नोटीस केल्या जातं, त्याकडं लक्ष दिलं जातं. त्यांच्या लक्षात येतं की काहीतरी या व्यक्तीमध्ये बदल झालेला आहे. हे तारण आहे प्रियांनो. ही तुमची आणि माझी ओळख आहे की तुम्ही आणि मी नवीन केलेले असे लोक आहोत. प्रियांनो, तारणरूपी शिरस्त्राण आमची ओळख आहे की आम्ही तारलेलो आहोत. त्याचबरोबर आम्ही देवाचे लोक आहोत ही देखील आमची ओळख या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते. तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत. आता हे जे युद्ध आहे प्रियांनो, ज्या युद्धाकरिता पाऊल आमच्या समोर ही सर्व शस्त्र ठेवत आहे, मुळात हे युद्ध जे आहे हे युद्ध देवाचं आहे. सैतानाने पहिला बंड कोणाविरुद्ध केला? आम्हाला माहित आहे की देवाविरुद्ध. आणि ज्यावेळेस देवाविरुद्ध बंड केल्यानंतर त्याला खाली टाकण्यात आलं. मग या ठिकाणी खाली टाकण्यात आल्यानंतर त्याने पृथ्वीवर मनुष्य जो देवाच्या प्रतिरूपामध्ये तयार केलेला आहे, या मनुष्यावरती देवाचं प्रेम आहे, या मनुष्याचा नाश कसा करता येईल, याला देवाच्या सहभागितेतून कसं बाजूला करता येईल, याला देवापासून कसं वेगळं करता येईल, हा या युद्धामध्ये सैतानाचा प्रयत्न आम्हाला दिसून येतो. आम्ही देवाचे लोक आहोत म्हणून आम्ही या युद्धामध्ये आहोत. प्रियांनो, आम्ही देवाचे लोक आहोत ही तुमची आणि माझी ओळख आहे. आणि प्रियांनो, सैतानाला तेच नको आहे. सैतानाला तेच नको आहे. तोही पूर्वी देवाच्या समोर होता, परंतु त्याला खाली टाकण्यात आला. आणि म्हणून आता तो देव ज्या प्रत्येकावरती प्रेम करतो, देव या मनुष्यावरती प्रेम करतो, म्हणून मी या मनुष्याचा नाश करेल हा प्रयत्न सैतानाचा आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून आमच्या विरोधात तो वेगवेगळ्या प्रकारे नेहमी कार्य करीत राहतो. परंतु आम्ही देवाचे आभार मानावे की देवाचे लोक म्हणून आज तुमची आणि माझी ओळख या ठिकाणी आहे. तुम्ही आणि मी तारलेले आहोत, तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत. ब्र्यांनो, ही ओळख आज तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे. ज्यावेळेस आम्ही तारणरूपी शिरस्त्राण आम्ही पाहतो आमच्या डोक्यावरती, त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की हे तारलेले, हे देवाचे लोक आहेत. मग प्रियांनो, हा पहिला प्रश्न मी तुमच्या समोर ठेवत आहे की आम्ही तारलेले लोक आहोत, आम्ही देवाचे लोक आहोत. आज जग ज्यावेळेस आमच्याकडं पाहतं त्यावेळेस जगामध्ये आम्हाला कशा प्रकारे ओळखल्या जातं समजण्यासाठी कठीण नाहीये. मला एवढंच तुमच्या समोर ठेवायचं आहे की ज्यावेळेस आम्ही जगामध्ये वावरत असतो तारलेले लोक म्हणून, देवाचे लोक म्हणून, त्यावेळेला जग आमच्याकडं काय, जगासमोर आमची ओळख आहे. या जगासमोर आमची ओळख हे
फार व्यसनी लोक आहेत, हे फार भांडखोर लोक आहेत, यांचे व्यवहार बरोबर नाहीयेत, यांची वृत्ती बरोबर नाहीये, हे लोक चांगले नाहीयेत. आज लोक आम्हाला या दृष्टिकोनातून पाहतात का? आज आम्ही जगासमोर कशा प्रकारचा कित्ता ठेवत आहोत प्रियांनो, हा एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला आणि मला ओळख तर प्राप्त झाली प्रियांनो. तुम्हाला आणि मला माहिती आहे की ज्यावेळेस जगाने पाहिलं की हे त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रमाणे करणारे, त्याच्या माग जाणारे, त्याच्या शिक्षणाप्रमाणे जीवन जगणारे लोक आहेत, त्यावेळेस त्यांना ख्रिस्ती हे नाव देण्यात आलं. तुमची आणि माझी ही ओळख निर्माण झाली. आणि म्हणून आजही ज्यावेळेस आम्ही आमच्या कुटुंबात असेल किंवा जगामध्ये असेल, बाहेर असेल, आमचं बोलणं आणि आमचं वागणं यामधून आम्हाला ही आमची जी ओळख आहे ही जशीच्या तशी ठेवण्याची फार मोठी जबाबदारी आहे. नाही तर मग आम्ही जगामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांनी भरलेलं जीवन, वेगवेगळ्या प्रकारच्या घाणेरड्या गोष्टींनी भरलेलं जीवन, आमचं बोलणं बरोबर नाही, आम्ही भांडणं करणारे किंवा सर्व प्रकारचं वाईट जर आमच्या जीवनामधून जगासमोर आहे, तर मग आमची ओळख आणि आमची वागणूक यामध्ये पुष्कळ भिन्नता आम्हाला दिसून येते. पुष्कळ भिन्नता त्या ठिकाणी दिसून येईल, ज्याद्वारे देवाकडून मिळालेली ओळख आम्ही त्या ठिकाणी बिघडवत असतो. ज्या प्रकारे सैतानाने आमच्यामध्ये, कारण तुम्ही आणि मी देवाच्या प्रतिरूपामध्ये निर्माण केलेले लोक आहोत, त्या आम्हामध्ये असणारं देवाचं प्रतिरूप सैतानाने पापाच्या द्वारे ज्या प्रकारे बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आज तुम्ही आणि मी जर चुकीचं जीवन आचरण जगासमोर ठेवतो, तर आपण देखील मिळालेली प्राप्त झालेली ओळख बिघडविण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आणि म्हणून आम्ही हे नेहमी लक्षात ठेवावं की ही आमची ओळख आहे की आम्ही तारलेले आहोत, आम्ही देवाचे लोक आहोत. प्रियांनो, दुसरी गोष्ट जी मला तुमच्या समोर ठेवायची आहे, तारणरूपी शिरस्त्राण. म्हणून तारणरूपी शिरस्त्राण विजय व जीवन याची खात्री आहे. हा दुसरा विचार मी तुमच्या समोर ठेवत आहे की तारणरूपी शिरस्त्राण आमच्याकरिता विजय आणि जीवन याची खात्री आहे. युद्धाचा उद्देश काय आहे? शत्रू आमच्यावर का वार करत आहे, का हल्ले करत आहे? त्याचा एकच उद्देश आहे की आम्हाला हरवणे आणि आमचा नाश करणे. देवाचे लोक आम्ही आहोत काय, मग मी या देवाच्या लोकांचा नाश करणार, हा उद्देश सैतानाचा आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून त्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारे आमच्यावरती वार आणि हल्ले तो करत राहतो. परंतु हे जे तारणरूपी शिरस्त्राण आहे प्रियांनो, हे तारणरूपी शिरस्त्राण आम्हाला आमच्या विजयाची खात्री देणारं आहे. हे तारणरूपी शिरस्त्राण आम्हाला जीवनाची खात्री देणारं आहे. आणि आम्हाला माहीत आहे की हा विजय आणि हा जीवन आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त होत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये आम्हाला विजय प्राप्त होतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला जीवनाची खात्री त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे ज्यावेळेस तुम्ही पाहता, आपल्या लक्षात येईल की तो या भूतलावर त्याची सेवा करत असताना, पित्याची इच्छा पूर्ण करत असताना सैतानाने त्याच्यावरती देखील पुष्कळ वार केले, पुष्कळ हल्ले केले, वेगवेगळ्या प्रकारच्या मोहांमध्ये त्याला पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानावरती विजय मिळवला. सैतानाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुढून पळ काढावा लागला. तो म्हणतो, अरे दुष्टा निघून जा, आणि सैतानाला निघून जावं लागलं. प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानावरती विजय प्राप्त केलेला आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवरती देखील विजय प्राप्त केलेला आहे. ज्यावेळेस आम्ही म्हणतो की येशू आम्हाला जीवन देतो, का बरं? कारण तोच एक आहे की ज्याने मृत्यूवरती विजय प्राप्त केलेला आहे. हा येशू जो आमच्या अपराधांसाठी त्या वधस्तंभावरती त्याला खिळून मारण्यात आलं, ज्याने स्वतःला त्या वधस्तंभावरती देऊन टाकलं, जो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, पुनरुत्थित जिवंत तो आहे आणि आजही त्या स्वर्गामध्ये तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मध्यस्थी करतो आणि त्या ठिकाणाहून तो तुम्हाला आणि मला घेण्याकरिता परत येणार आहे. ह्या प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानावरती विजय मिळवला, प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवरती विजय मिळवला, प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याची इच्छा पूर्ण करणे यामध्ये देखील त्याला यश प्राप्त झालं, यामध्ये देखील तो विजयी ठरलेला आहे. पित्याची इच्छा पूर्ण करणे. आता पित्याची इच्छा पूर्ण करणे हे काही फार सहज आणि सोपं नव्हतं, परंतु त्याला ते करता आलं. पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जो प्याला त्याला प्यायचा होता तो काही साधा सोपा नव्हता, तो कठीण होता, परंतु त्याला ते शक्य झालं. त्याने या भूतलावरती आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली. आणि प्रियांनो, आज तोच विजय तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील उपलब्ध आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्याने आमच्या समोर हा कित्ता ठेवलेला आहे की आम्ही देखील सैतानावरती विजय मिळवू शकतो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते जीवन आज आम्हाला देखील प्राप्त झालेलं आहे. ते सार्वकालिक जीवन आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि तुम्ही आणि मी देखील या जगामध्ये असताना त्या स्वर्गीय पित्याची, त्या आपल्या देवाची इच्छा पूर्ण करू शकतो. प्रियांनो, पूर्ण करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला विजय आणि जीवन प्राप्त होतं. आणि म्हणून हे जे तारणरूपी शिरस्त्राण आहे, त्या तारणरूपी शिरस्त्राणामध्ये आम्हाला खात्री प्राप्त होते. ही खात्री आहे की या युद्धामध्ये विजय आमचा होणार आहे. ही खात्री आहे की जीवन तुमचं आणि माझं आहे. प्रियांनो, आणि म्हणून आज हा दुसरा प्रश्न मी तुमच्या समोर ठेवत आहे. काय आज आम्ही देवाचे लोक म्हणून, तारलेले लोक म्हणून खरंच ते विजयी जीवन जगत आहोत काय? आज सार्वकालिक जीवनाची खात्री आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे काय? आज पुष्कळदा निराशेचं, दुःखाचं, व्यसनांनी भरलेलं, पापांनी भरलेलं जीवन जर आमचं आहे, तर प्रियांनो, आम्ही कसं म्हणावं की होय आम्ही विजयी जीवन जगत आहोत? आम्हाला त्या व्यसनांवरती विजय मिळवायचा आहे, आम्हाला त्या पापांवरती विजय मिळवायचा आहे, आम्हाला त्या सर्व निराशेवरती, त्या सर्व दुःखांवरती विजय मिळवायचा आहे. आणि प्रियांनो, जर आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो, जर आम्ही या विजयाकडे जर आम्ही दुर्लक्ष करतो, तर मग आम्ही कसं म्हणावं की आम्ही विजयी जीवन जगत आहोत? प्रियांनो, आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ते उपलब्ध आहे. आज जीवनाची खात्री आज तुम्हाला आणि मला देण्यात आलेली आहे. ती आज आमच्याकडं आहे काय? आम्ही स्वतःला हा प्रश्न करायचा आहे की आज मी कशा प्रकारचं जीवन जगत आहे? आज लोक माझ्याकडे पाहताना ते काय बोलतात? आज मी स्वतः कसं जीवन जगत आहे? प्रियांनो, हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारायचा आहे. कारण ज्यावेळेस पाऊल तारणरूपी शिरस्त्राण या ठिकाणी म्हणतो, मग हे तारणरूपी शिरस्त्राण आम्हाला विजय आणि जीवन याची खात्री देणारा आहे. प्रियांनो, तिसरी गोष्ट मी तुमच्या समोर जी ठेवत आहे ती ही की तारणरूपी शिरस्त्राण आमची जीवनशैली आहे. पहिला विचार मी तुमच्या समोर ठेवला की तारणरूपी शिरस्त्राण आमची ओळख आहे. दुसरा विचार मी तुमच्या समोर ठेवला, तारणरूपी शिरस्त्राण आम्हाला विजय आणि जीवन याची खात्री देणारा आहे. आणि हा तिसरा विचार मी तुमच्या समोर ठेवत आहे की तारणरूपी शिरस्त्राण आमची जीवनशैली आहे. आता ज्यावेळेस आपण शिरस्त्राण म्हणतो त्यावेळेस आम्हाला दिसून येईल की आमच्या डोक्याचं संरक्षण त्या ठिकाणी आम्हाला समजून येतं. प्रियांनो,
शिरस्त्राण, तारणरूपी शिरस्त्राण जे आम्हाला डोक्यामध्ये परिधान करायचं आहे, ज्यामुळं आमच्या डोक्याचं संरक्षण होणार आहे. मग प्रियांनो, या युद्धामध्ये सैतान एखादी वीट घेऊन, एखादा दगड घेऊन आमच्या डोक्यावर मारणार आहे का, की ज्यासाठी आम्हाला हे परिधान करायचं आहे? तो एखादं शस्त्र घेऊन, त्याची तलवार घेऊन आमच्या डोक्यावरती आज येऊन मारणार आहे का, की ज्यासाठी आम्ही ते घालून ठेवणं गरजेचं आहे? प्रियांनो, ज्यावेळेस या ठिकाणी शिरस्त्राणाच्या द्वारे डोक्याचं संरक्षण आम्ही म्हणतो, त्या अर्थी आम्हाला हे समजून येईल की ते आमच्या विचारांचं संरक्षण आहे. त्याद्वारे आमची विचारसरणी निश्चित केल्या जाते. तारणरूपी शिरस्त्राण आमची जीवनशैली आहे, कारण या तारणरूपी शिरस्त्राणाद्वारे आमच्या विचारांचं संरक्षण, आणि विचारांचं संरक्षण ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस आम्हाला आमच्या विचारसरणीला त्या ठिकाणी निश्चित करताना आम्हाला दिसून येईल. कारण हे अगदी स्पष्ट आहे की मनुष्याची जीवनशैली ही त्याच्या विचारसरणीवरती अवलंबून असते. माझे जसे विचार असतील त्या प्रकारे माझं जीवन असणार आहे. हे समजण्यासाठी आम्हाला सोपं आहे. एखाद्या व्यक्तीचं जीवन हे त्याच्या विचारांवरती अवलंबून असतं. त्याचे ज्या प्रकारचे विचार आहेत त्या प्रकारच्या विचारांनी तो त्याचं जीवन त्या ठिकाणी जगत असतो. ती त्याची जीवनशैली आम्हाला पाहायला भेटते प्रियांनो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही तारणरूपी शिरस्त्राणाकडे पाहतो ते आमचं जीवनशैली निश्चित करतं. म्हणजेच तारलेल्या व्यक्तीची जीवनशैली ही विशिष्ट प्रकारची आम्हाला पाहायला भेटेल, आम्हाला त्यामध्ये समजून येईल. तारणरूपी शिरस्त्राण जे आमच्या डोक्याचं संरक्षण करतं. या डोक्याचं संरक्षण म्हणजेच विचारांचं संरक्षण, आमची विचारसरणी निश्चित करणे, कारण आमच्या विचारसरणीवरती आमची जीवनशैली आधारलेली आहे. मग त्या जीवनशैलीकडे जर आम्ही लक्ष दिलं, तारलेल्या व्यक्तीच्या जीवनशैलीकडे जर आम्ही पाहिलं, तर असं दिसून येईल की तारलेल्या व्यक्तीची जीवनशैली ही पवित्र शास्त्रावरती आधारित असते. पवित्र शास्त्र आधारित जीवनशैली ही तारलेल्या व्यक्तीची जीवनशैली आम्हाला दिसून येते. पवित्र शास्त्रामध्ये जे आम्हाला सांगितलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने जे आम्हाला शिकवलेलं आहे, जी शिकवण त्याने दिलेली आहे, त्या शिकवणुकीवरती आधारलेली जीवनशैली आम्हाला पाहायला भेटते प्रियांनो. तारलेल्या व्यक्तीची जीवनशैलीसाठी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला कित्ता म्हणून दिसून येतो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा कित्ता आहे. आम्हाला माहिती आहे की या जगामध्ये आम्ही राहत असताना वेगवेगळ्या प्रकारचे लोक आमच्या समोर एक उदाहरण म्हणून असू शकतील. पुष्कळदा लेकरांना आणि तरुणांना या जगातील लोक आकर्षित करतात. मला त्याच्यासारखं बनायचं आहे, मला तिच्यासारखं बनायचं आहे. पुष्कळदा जगातल्या लोकांप्रमाणे करण्याचा, त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न पुष्कळदा लेकरं आणि तरुण करत असतात. परंतु तारलेल्या व्यक्तीसमोर जगातली कुठली व्यक्ती कित्ता किंवा उदाहरण म्हणून नसते, तर प्रभू येशू ख्रिस्त हा आमचं उदाहरण असतो. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तासारखं बनायला पाहिजे असतं. त्याचे विचार, त्याचे निर्णय, त्याच्या आवडीनिवडी या आमच्या समोर सदैव असतात. आणि आमचा हा प्रयत्न असतो की आम्हाला प्रभू येशूसारखं बनायचं आहे. कारण प्रियांनो, तारलेल्या व्यक्तीची जीवनशैली ही त्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये रूपांतरित करत असते. रोमकरास पत्रामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की आम्हाला रोज आणि रोज ख्रिस्तामध्ये रूपांतरित होत जायचं आहे. देवाचा आत्मा जे काम आमच्या जीवनामध्ये करत आहे, ते काम काय आहे, तो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये रूपांतरित करण्याचं काम तो करत आहे. त्याच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न तो करत आहे. देव सदृश्य मनुष्य तो घडविण्याचं काम आम्हाला त्या ठिकाणी करताना दिसून येतो. त्याच्यासारखं तुम्हाला आणि मला बनवण्याचं काम तो करत आहे. तारलेल्या व्यक्तीची जीवनशैली प्रियांनो इतरांना प्रभावित करत असते.
तारलेल्या व्यक्तीची जीवनशैली इतरांवरती प्रभाव पाडते आणि त्यांना ख्रिस्ताकडं आकर्षित करते. तारलेल्या व्यक्तीची जीवनशैली. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण करता येईल. काय आज मी जे जीवन जगत आहे, आज जे माझे विचार आहे, खरंच पवित्र शास्त्र आधारित ते आहेत काय? किंवा मी या जगातल्या ज्या गोष्टी आहेत, या जगातली जी आकर्षण आहे, या जगाचं जे प्राथमिक शिक्षण आहे, त्याकडं मी आकर्षित होत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा माझा कित्ता आहे काय? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये रूपांतरित होण्याचं काम माझ्या जीवनात सुरू आहे काय? आज माझ्या जीवनाचा प्रभाव इतरांवरती पडतो काय? आज लोक माझ्याकडं पाहून ख्रिस्ताकडं आकर्षित होतात का? प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनशैलीकडं लक्ष द्यायचं आहे, कारण तारणरूपी शिरस्त्राण आमची जीवनशैली निश्चित करतं प्रियांनो, आणि हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आज प्रियांनो, तारणरूपी शिरस्त्राणाकडं पाहत असताना 3 विचार मी तुमच्या समोर ठेवलेत. तारणरूपी शिरस्त्राण ही आमची ओळख आहे, जीवन आणि विजय याची खात्री आहे, आणि आमची जीवनशैली आहे. प्रियांनो, आज आम्ही स्वतःच्या जीवनाचं, आमच्या तारणाचं परीक्षण आम्हाला करता येईल. जी प्रश्न आज मी तुमच्या समोर ठेवलीत, ती प्रश्न, त्यांची उत्तरं आम्ही स्वतःला देण्याच्या द्वारे निश्चित प्रियांनो, आज आम्ही कुठं आहोत आणि आम्ही काय करत आहोत आणि आम्ही काय करायला पाहिजे याचं स्पष्ट मार्गदर्शन आज परमेश्वर देई बापाच्या वचनांमधून आहे. पाऊल म्हणतो की तारण रूपी शिरस्त्राण तुम्ही परिधान करा. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वर देई बापाचं वचन आमच्यासाठी आहे, हे आमच्या आत्म्याबरोबर काय बोलत आहे त्याकडे आपलं लक्ष आपण लावूया. आज परमेश्वर देवबाप त्याच्या वचनांच्या माध्यमातून आमच्याशी काय बोलू इच्छितो. त्याने तुम्हाला आणि मला एक ओळख दिलेली आहे, आमची एक ओळख त्याने निर्माण केलेली आहे. आम्ही त्याकडं किती लक्ष देतो? आज आम्ही विजयी जीवन जगत आहोत काय? किंवा आजही आम्ही व्यसनांच्या आणि पापांच्या अधीन आहोत, बंधनांमध्ये आहोत. व्यसनांची गुलामगिरी, पापांची गुलामगिरी, घाणेरड्या विचारांची आणि वृत्तीची गुलामगिरी, तो आम्हाला विजय देणारा आहे आणि त्याच्यामध्ये तो आमच्यासाठी उपलब्ध आहे. आम्हाला फक्त उभं राहून निश्चय घ्यायचा आहे की प्रभू, मी आतापर्यंत या गोष्टी करत आलो, परंतु मी आता यांची गुलामगिरी करणार नाही. मी याच ठिकाणी त्या सर्व सोडून देतो. मी माझी व्यसन सोडून देतो. मी ते पाप सोडून देतो. आणि त्याकरिता देवाचं सामर्थ्य आजच आपल्यासाठी उपलब्ध आहे. तो त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला या सर्व गोष्टींवरती विजयी देतो. आनंदाने, उत्साहाने भरलेलं जीवन तो आम्हाला देतो. जीवनाची खात्री तो आम्हाला देतो. प्रियांनो, आज एक वार पुन्हा स्वतःच्या जीवनशैलीकडं आम्हाला पाहता येईल. प्रभू देई बापा, आज त्याकरिता तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. तुझं वचन हे अगदी स्पष्ट आहे प्रभू, ते आमच्यासोबत बोलणारं आहे, कारण तू आमच्यामध्ये बदल घडवू इच्छितो, आमची सुधारणूक करू इच्छितो. आणि देई बापा, आज त्यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हाती देत आहोत प्रभू. वैत देई बापा, आज या वचनांच्या द्वारे ज्या तुझ्या लेकरांना तू आत्म्याच्या द्वारे हे बळ आणि सामर्थ्य देत आहे की आता ते परत ती गुलामगिरी करणार नाहीत, प्रभू त्या प्रत्येकाला तुझं सामर्थ्य तू पुरव आणि ती सर्व बंधनं, गुलामगिरीचं ते सर्व जू मोडून पवित्र देई बापा, विजयाने भरलेलं जीवन त्या प्रत्येकाला तू दे. त्या प्रत्येकाला तू दे प्रभू. आशीर्वादित तू कर परमेश्वर देई बापा. पुष्कळदा आम्ही निष्काळजीपणाने वागतो,
आमचं बोलणं असेल, आमचं वागणं असेल, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. तू आमची क्षमा कर प्रभू, तू आमची क्षमा कर राजा. आणि परमेश्वर देई बापा, तुझं गौरव होईल, इतरांसाठी आमचं जीवन इथं देई बापा आशीर्वादाचं माध्यम होईल, इतरांना तुझ्याकडे घेऊन येणारं होईल. या प्रकारे तुझी कृपा तू आम्हा सर्वांना पुरव. आम्ही सर्वजण त्यासाठी स्वतःला तुझ्या हातात देतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, जर आज आमच्यापैकी कोणी दुखणाईत आहे, आजारी आहे, बिछाण्यावर आहे, दवाखान्यामध्ये आहे, अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि आरोग्य तू दे प्रभू. देई बापा, जी तुझी लेकरं आज दुःखी आहेत, पैत देई बापा त्यांचं सहाय्य कर. आणि परमेश्वर देई बापा एक नवीन आनंद तू त्यांना दे. आमची प्रार्थना आहे पवित्र देई बापा, आज जी तुझी लेकरं आनंदी आहेत, ज्यांचे वाढदिवस झाले, ज्यांच्या जीवनामध्ये उपकार स्तुती आहे प्रभू, त्या प्रत्येकाची उपकार स्तुती तू मान्य कर. आणि पवित्र देई बापा त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. पुन्हा एक वार आम्ही सर्वांच्या भोवती तुझ्या संरक्षणाचं कुंपण मागत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण करूया. त्यानंतर सुवंददेव परात्पर गीत गाऊ, आशीर्वाद घेऊया आणि मग मातीचे पात्र म्हणूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन, आमेन. तर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देई बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन. मातीचे पात्र कुंभार घडी, मला हे प्रभू तैसे करी. तुझ्या इच्छेने आकार देई, मी मोकार आहे तुझ्या हाती. सर्वांना सलाम.